नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. काल मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षते सकयल स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हांची म्हत्वाची बसका जाली आणि ह्या बसकेन मान्सून आता जो पावस सुरू जातलो त्या पावसाळ्याच्या अनुषंगान कशा पद्धतीन जतनाय घेवपाक जाय, कशा पद्धतीन डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ॲक्टिव्ह दवरपाक जाय हाच्या विशयी महत्त्वाची चर्चा जाली, महत्त्वाचे निर्णयूय जाले. ह्या बसकेक चीफ सेक्रेटरी, हेर सगळ्या डिपार्टमेंटाचे हेड, त्या भायर दोनूय डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि इंडियन कोस्ट गार्ड हाचे प्रतिनिधी ह्या बसकेक हजर असलेले, सिनियर ऑफिशियल्स ह्या बसकेक हजर असलेले. गोयच्या डिझास्टर मॅनेजमेंटाच्या संदर्भातले व्यवस्थापन करपाच्या संदर्भान ही ऑथॉरिटी ही सगळ्यात महत्त्वाची अशा पद्धतीची ही संस्था असल्या कारणान पुरायपणान गोंयकारांचे डिझास्टराच्या वेळार जिवीत सुरक्षा आणि वित्त सुरक्षा करपाची जबाबदारी ही या ऑथॉरिटीची आणि त्या खातीर ह्या बसकेक खूप महत्त्वाचें महत्त्व आसा. आता ह्या ऑथॉरिटीची बसका दर फावटी पावसाळ्या पयलीं सुरू जाता. तातूंत खुबश्यो गजाली चर्चेक येतात, खुबशे प्लॅनिंग जाता. पुणून प्रत्यक्षान जेन्ना डिझास्टरियस सिच्युएशन तयार जाता त्या वेळार खरेंच ही ऑथॉरिटी योग्य पद्धतीन काम करपाक शकता काय कितें ही खूप महत्त्वाची गजाल आसा. आमी पळयल्या की नांवां व्हडलीं व्हडलीं जरी दिलीं तरी निमणी थंयसर जेन्ना डिझास्टर जाता नाजाल्यार कसले तरी संकट येता तेन्ना त्या संकटाच्या टायमार आमकां सर्वसामान्य लोकांक जर कोण पावतात जाल्यार ते बाबडे फायर फायटर्स. सूट फक्त फायर सर्विसीचेर हे सगळे डिझास्टर मॅनेजमेंट डिपेंड आसा. बाकीच्यो सगळ्यो ऑथॉरिटी ह्यो फक्त नांवांक. कलेक्टरेट ऑफिसर हे फक्त कोऑर्डिनेशन करपाक उरले, पुणून निमणे सगळ्या पद्धतीन सगळ्या तरेन निमणो फोन जर कोणाक वयता जाल्यार तो फायर सर्विसेक वयता आणि आमचे अग्नी सुरक्षा दळाचे जे आमचे सैनीक आसात ते निमणे त्या जाग्याचेर पावतात आणि ते खंय तरी मदत करतात. बाकीच्यो सगळ्यो ज्यो ऑथॉरिटीज आणि यंत्रणा आसा ह्यो फक्त फॉर नेम सेक, फॉर कोऑर्डिनेशन पर्पज, ऑन ग्राउंड म्हणटात ते फक्त फायर फायटर थंय पावतात. आता आपदा मित्र अशा पद्धतीची एक संकल्पना सरकारान सुरू केल्या खरी, पुणून प्रत्यक्षान ती संकल्पना ऑन ग्राउंड कितपत उपयोगाक येतली नाजाल्यार कशा पद्धतीन ती काम करतली हें मात अजूनय आमकां पळोवपाक मेळूंक ना. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हटल्या उपरांत आमी ह्या फावट हवामान खात्यान ज्या तरेन मॉन्सून प्रेडिक्शन केल्लेलें आसा, बिलो नॉर्मल म्हटल्यार नॉर्मल जो पावस पडटा त्याच्या परस कमी पावस ह्या फावटी पडपाचो आसा आणि एल निनो हाचोय परिणाम ह्या फावटी व्हडा प्रमाणात दिसपाचो आसा. फाटल्या कांय दिसा पयलीं उत्तर प्रदेशाक मदेंच अशा पद्धतीन चक्रीवादळ आयलें आणि तातूंतल्यान ऑलमोस्ट 100 परस चड लोकांक मरण आयलें. त्या भायर हालींच्या तेंपार आमच्या गोंयच्या शेजारच्या महाराष्ट्र सिंधुदुर्ग हांगासर कितल्याशाच गांवांनी अशाच पद्धतीन वादळ जाल्लें आमी पळयतात. मागीर 70 दिवचले ह्याय वाठारान अशाच पद्धतीन कांय दिसा पयलीं वादळ जावन खुबश्या लोकांचें लुकसाण जाल्लें आमी पळयतात. म्हणटकूच हवामान बदलांतल्यान ज्यो वातावरणान जे बदल सध्या घडल्यात ताचे परिणाम हे अशा पद्धतीन जिवीत हानी आणि वित्त हानींतल्यान आमकां दिसून येता. म्हणटकूच अशाच पद्धतीन जर चक्रीवादळ आयलें जाल्यार त्या संदर्भात कशा पद्धतीन जतनाय ही ऑथॉरिटी घेवपाक शकता आणि कमीतल्या कमी मनशाचे आणि प्रॉपर्टीचे लुकसाण जातलें हाच्या खातीर कितें खबरदारी आमची ही ऑथॉरिटी घेतली तीवूय महत्त्वाचो विशय आसा. आता ह्या सगळ्या पावसाच्या पुराय प्रिपेर्डनेसान, डिझास्टर मॅनेजमेंट व्यवस्थापनान बुट्टी येत जाल्यार कितें करतले, वादळ येत जाल्यार कितें करतले, वारे येयले जाल्यार कितें करतले, झाडां पडलीं, लायटीचे खांबे पडले जाल्यार कितें करतले, ह्या सगळ्या गजालींचो आस्पाव जाता. प्रामुख्यान जिवीत हानी आणि वित्त हानी म्हटल्यार प्रॉपर्टी डॅमेज आणि लायफ डॅमेज हे साल्वार करपाचो मोग हो ह्या ऑथॉरिटीचो आसता. पुणून आमी जर पळयत जाल्यार गोंयांत सगळ्यान व्हडल्या डिझास्टरांतल्यान सगळ्यान चड जिवीत हानी जाता ती म्हटल्यार रोड ॲक्सिडंट.
आणि रोड एक्सिडंट शूड बी कन्सिडर्ड एज द स्टेट डिझास्टर सब्जेक्ट. हो स्टेट डिझास्टर सब्जेक्ट म्हणून रोड एक्सिडंटाचो आस्पाव जावपाक जाव, जाल्यारूच आमी ताचेर योग्य पद्दतीन एक्शन प्लॅन तयार करून ते कमी करपाच्या संदर्भात प्रयत्न करूं येता. जशी स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आसा त्याच पद्दतीन स्टेट रोड सेफ्टी कावन्सील आसता आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कावन्सील आसता. ह्या स्टेट आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कावन्सिलान जे ऑफिशियल बसतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे बसतात, ते नेमके कितें करतात असो प्रश्न आमकां पडटा. कारण फक्त बसका घेतात पूण त्या बसकेंतल्यान रोड सेफ्टीच्या बाबतीन ऑन ग्राउंड कितें घडटा जर जायत जाल्यार तें मात्तूय आमकां दिसना. आयच्या घडयेक जी स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची जी मिटींग जाली त्या मिटींगेन खंयच रोड सेफ्टीच्या बाबतींत म्हाका दिसता चर्चा जाल्ली काय आमकां दिसून येना. ज्या तरेन आयज रस्त्यांची परिस्थिती आसा, ज्या तरेन डेंजरस पॉटहोल्स आयज वेगवेगळ्या जाग्याचेर रस्त्यांचेर आसात, रस्त्याच्या दोनूय कुशीकच्यो बाजू ज्यो आसतात ताका आमी रोड शोल्डर म्हणटात, ते रोड शोल्डर हे व्यवस्थीत पद्दतीन आसपाक जाय. कारण जर मुखा वयल्यान गाडी हांगार येयली जाल्यार कुशीक जर घेतलो जाल्यार ती व्यवस्थीत पद्दतीन कुशीक घेवन तो सेफ मनीस उरपाक जाय. पुणून रोड शोल्डर हे डेंजरस जाल्लेले आसात. स्कूटरवालो मातसो सुद्दां रस्त्याच्या कुशीक जर पावत जाल्यार त्या रस्त्याच्या कुशीक पावन तो फोंडानूच पडलो अशा परिस्थिती आहा. म्हटल्यार रोड इंजिनियरिंगाचो तर वासूय ना, पुणून रोड सेफ्टीच्या बाबतींत गोंयान भयानक अशा पद्दतीची परिस्थिती आसा. जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर हू रिप्रेझेंट्स दीस डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कावन्सील, त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरांनी नेमके ह्या विशयाचेर कितें केलें तेवूय आमकां विचारचें पडटलें. आमचे दोनूय डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे आसात, IAS ऑफिसर, नॉन गोवन IAS ऑफिसर आसात, तांकां बाबा गोंयच्या विशीं कितली म्हायती आसा हें तांणी सांगलेलें बरें. फक्त आपल्या AC कॅबिनान बसून खंय तरी प्रेस कॉन्फरन्सी घेवन नाजाल्यार मिटिंगे घेवन हो विशय सुटावो जावचो ना. ऑन ग्राउंड नेमकी कितें परिस्थिती आसा ही केन्ना तरी एकदां ह्या ऑफिसरांनी पळोवपाची गरज आसा. ह्या रोड सेफ्टी कावन्सील आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या ह्या बसकेच्या निमतान आमची इतलीच विनंती सरकारा कडेन आसा आणि मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेन आसा की तांणी इमिजिएट स्टेट रोड सेफ्टी कावन्सील आणि डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कावन्सील ह्या दोनाय डिस्ट्रिक्ट कावन्सिलाच्या टिमींक बेगींतल्या बेगीन त्या डिस्ट्रिक्टांतल्या सगळ्या नॅशनल हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड ह्या सगळ्या रस्त्यांची पळोवणी करून ज्या जाग्याचेर डेंजरस पॉटहोल्स आसात, ज्या जाग्यावयले रोड शोल्डर्स आयज डेंजरस जाल्लेले आसात, कितलीशीच रोड हॉट मिक्सिंगाची कामां जाल्यात पुणून त्या कामाची क्वॉलिटी एकदम बाद जाल्लेली आसा. कांय कडेन रस्ते बांदल्यात, ते रस्ते आतां खचल्यात आणि ते खचल्या कारणान त्या जाग्यार गाडी जेन्ना वयता तेन्ना ती गाडी पुरायपणान स्विंग जाता. कितलेशेच रस्ते टू व्हिलरा खातीर खतरनाक अशा पद्दतीन जाल्लेले आसात. ह्या सगळ्या रस्त्यांची पळोवणी, इन्स्पेक्शन करून बेगींतल्या बेगीन करेक्टिव्ह मेजर्स सरकारान घेवचे पडटले. नाजाल्यार ह्या रस्त्यांचेर ज्या लोकांक मरण येतलें, ह्या रस्त्याचेर जे लोक ग्रिवियस सिरियसली इंजर्ड जातले ताका पुरायपणान आमची सरकारी ऑथॉरिटी आणि ह्या डिपार्टमेंटाचे कन्सर्न ऑफिशियल्स जबाबदार आसतले. खरें म्हटल्यार ह्या सगळ्या ऑफिशियलांचेर, कॉन्ट्रॅक्टरांचेर कल्पेबल होमिसायडाचे सेक्शन हे लावपाकूच जाय. कारण सरकारच्या आणि ह्या ऑफिशियलाच्या आणि कॉन्ट्रॅक्टराच्या बेजबाबदारपणा खातीर जर लोकांक आपलो जीव जर वगडावचो पडलो नाजाल्यार लोक जर सिरियसली इंजर्ड जावन तांकां घरा कडेन बसचे पडले जाल्यार पुरायपणान ही ऑथॉरिटी आनी ऑफिशियल ताका जबाबदार ठरतात. दुसरी गजाल, अशा पद्दतीन ज्या जाग्यार डेंजरस पॉटहोल्स आसात, ज्या जाग्यार रस्तो डेंजरस जाल्लो आसात, त्या सगळ्या थळाव्या पंचायतींनी आणि म्युनिसिपालिटींनी हाची दखल घेवन ही गजाल कन्सर्न ऑथॉरिटी कडेन व्हरपाची सामकी गरज आसा. दुसरी महत्वाची गजाल म्हटल्यार आतां मॉन्सून पावलो जाल्यार खूब कडेन हॉट मिक्सिंगाची कामां सुरू आसात. कालूच आमी पळयलें मांद्रे मतदारसंघ तशेंच म्हापसा मतदारसंघ हांगासर हॉट मिक्सिंगाची कामां भर पावसान सुरू आसलेली आमकां व्हिडियोज पळोवपाक मेळ्ळे. दुसरी गजाल, कांय जाग्या कडेन आतां मॉन्सून पावपाचो जालो जाल्यार अंडरग्राउंड केबलिंगाची कामां सुरू आसात आणि हे अंडरग्राउंड केबलिंग रस्त्याच्या कुशीक सावन सुरू असल्या कारणान ते केबलिंग करून माती फक्त ओडून दवरपाचें काम सुरू आसा.
फाल्यां पावसान ही माती व्हांवून वयतली, नाजाल्यार ती माती खचतली आणि रस्त्याच्या कुशीक अशा पद्दतीन परिस्थिती तयार जातली की रस्त्याच्या कुशीक गाडी जर घेत जाल्यार ती त्या चिखलान मुरपाची शक्यता आसा. इतली बेजबाबदारपणां आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनाची सुरू आसा की कोणाचो पायपो सद्याक कोणाकूच ना अशी गंभीर परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. आणि मुख्यमंत्री मात थंय परवरी सेक्रेटरिएटान बसून मिटिंग्यो घेता आणि त्या मिटिंगे उपरांत व्हडले व्हडले प्रेस नोट येतात की सरकारान अशें केलां आनी तशें केलां. ऑन ग्रावंड जर पळयत जाल्यार परिस्थिती सामकी भीषण आसा. ॲडमिनिस्ट्रेशनाचेर सरकारचो कसल्याच पद्दतीचो ताबो ना. ऑफिशियल कितें गुड्डिलासवां करतात आणि मंत्री आणि आमदारांक कितें सांगतात हें ऑफिशियलूच जाणा आणि मंत्री आणि आमदार तांच्या सांगण्या वयल्यान आपल्या कॅबिनांनी बसतात आणि व्हडल्यो व्हडल्यो गजाली प्रेस कॉन्फरन्सींतल्यान सांगतात. ऑन ग्रावंड परिस्थिती भीषण आसा. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जर खरीच लोकांक सुरक्षा दिवपाक जर सोदता जाल्यार तांणी ऑन ग्रावंड देंवन प्रत्यक्ष कितें परिस्थिती आसा ताची पळोवणी करून त्या संदर्भान आपलो एक्शन प्लॅन तयार करपाची गरज आसा. दुसरी गजाल रोड सेफ्टीच्या बाबतींत गोंयची परिस्थिती अत्यंत भीषण आसा. सगळ्यांत चड जर जीव गोंयांत खंयचे कित्याक लागून जर वयतात जाल्यार ते रोड सेफ्टीच्या बाबतींत वयतात. रोड एक्सिडंटांतल्यान चडांत चड लोकांक मरण येता. रोड एक्सिडंटांतल्यान चडांत चड लोक इंजर्ड जावन आयज तांकां घरा कडेन बसपाची वेळ येता. आणि हो विशय मुखेलपणान म्हाका दिसता स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीन घेवपाक जाय. जे IAS ऑफिसर आणि ऑफिशियल जे आपल्या कॅबिनांनी बसून जे फक्त मिटिंग्यो घेवन व्हडली व्हडली भाशणां आणि व्हडल्यो व्हडल्यो गजाली सांगतात तांणी ऑन ग्रावंड देंवन कांय प्रमाणात परिस्थितीची जाणीव करून घेवपाची गरज आसा. आणि त्या खातीर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आपल्या सगळ्या ऑफिशियलांक त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन दिवन खऱ्या अर्थान म्हाका दिसता डिझास्टर मॅनेजमेंट एप्लिकेबल जातले सगळ्या लोकांक आणि राज्याक हाची जतनाय घेवपाची सामकी नितांत गरज आसा आणि सरकार ते करतले अशी आमी अपेक्षा करया. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.